एक्झॅक्टली याच शब्दात मी मैत्रिणीला सांगितलं होतं की त्या मेडिटेशन कॅम्पला जा. जाताना माझी गर्लफ्रेंड होती, येताना जगत माता होऊन आली. मग तुला असं वाटतं की आपण दोघे गेलो तर तू येताना जगत पिता होऊन येशील? तसं नाही, पण बिन कुछ नहीं. कल 8:30 बजे सुबह तैयार रहना, मैं सैर करवाऊंगी. सब टेंशन गुल. क्यों? ओके. गुड नाइट. काय करतेस? मोहांपासून लांब करते स्वतःला. म्हणजे हे सगळे माझे आवडते कपडे आहेत, पण मी हे देऊन टाकते. का? का? कारण मी सगळ्या पाशातून स्वतःला मुक्त करते. बघ कसं असतं ना, आपण आपली एखादी आवडती वस्तू देऊन टाकली ना की आपण कुठल्याच बंधनांमध्ये अडकून राहत नाही. आणि काय या सगळ्या भौतिक सुखांमध्ये अडकून राहून आपण आपल्या शरीराचे चोचले का सारखे पुरवत राहायचे, नाही का? खरं पण तू सगळे फेकून देणार? हो. हा मस्त आहे ग. वाव, रेड, व्हेरी प्रिटी. पण हे सगळं देऊन टाकल्यानंतर तुझं मन बदललं तर तुला हर्ट नाही होणार? एकदा ठरवलं की ठरवलं. तुला आवडलाय का तो? मुझे तो सब पसंद आ गए. मग सगळं घेऊन टाक. हा, हे सगळं घेऊन टाक. मला यातलं काहीच नको. सचमुच? हो, खरंच. पर ये सही है ना. देख, तुला तुझ्या वस्तू जर परत हव्या असतील, म्हणजे तुझं मन बदललं आणि तुला हवं असेल ते परत, तर मी तुला देऊ शकेन ना ते परत. म्हणजे तुझ्या वस्तू माझ्याकडे सेफ असतील ना? हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तू यातलं सगळं काही घेऊ शकतेस. मला आता कसलीच भूल पडत नाही. वाव, वेरी प्रिटी. ये भी अच्छा है. दादा, रागवलंयस? कोणा? नाही नाही, राहुल नाही. आज रविवार आहे ना, हो म्हणून तुझ्या आवडीचे मेदूवडे केलेत. हो. हे खाऊन घे. नाही नको, आता खूप घाई झाली. मला निघायचंय. NGOचं काम आहे, त्यासाठी मला जायचंय. हो का? मग मैत्री पण येते का बरोबर? नाही, मैत्री नाही येते. माझं काम आहे म्हणून मी चाललोय. असं काय करतोस दादा? तिला पण घेऊन जाणार आहे. किती दिवस झाले तुमचं असं ट्रिप बिपचं काही मी ऐकलंच नाहीये. अरे आत्ताच म्हणजे ते लग्न ठरलंय ना तुमचं. हे बघ बाळा, कुठे फिरतेस? लग्नानंतर ना एकमेकांना गृहीत धरायचं असतं, असं गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे आता लग्नाच्या आधी जो वेळ मिळतोय त्याच्यात सहवासाने प्रेम जिव्हाळा असं वाढणार. हॅलो हॅलो, आकृती. हा हॅलो. हा, निघायचं. झालंय माझं, आवरून झालंय. निघूयात लगेच. येस, मला क्लिनिक मधनं काही गोष्टी घ्यायच्या, तेवढ्या घ्यायला येतोय. ठीक आहे, बाईकवरच जा. ओके, येस, बाय. चला आई, मी निघतो. नाश्ता खरंच नको आता. बाय. कृतीला घेऊन चाललायस? एकतर तिचं नाव कृती नाहीये, आकृती. दिसते. आणि तिच्याच NGOचं काम आहे. तिला घेऊन चालला म्हणजे येतो मी. बाय. हे खाल्लं असतंस तर बरं झालं असतं. आई, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये दादा. हे बघितलंस ना, हे असं आहे. हे मला खरंच आवडत नाहीये. काय करायचं या पोराचं?
आई तुझा दुसरा मुलगा आहे दे मी खातो. अरे अगं, दादावर काही संशय घेतेस? मला नाही वाटत त्या आकृतीचं आणि त्याचं काही होईल. हे, आपला दादा आहे का तो? करून करून काय करेल? अरे घाणेरड्या, दात घासतात आधी उठल्यानंतर. शी रे शी. हा मोठा असा आणि हा चलो. एक मिनिट. हे माझ्या आई बाबांना काय वाटेल अगं? म्हणजे हे एवढं सामान घेतलंय, त्यांना वाटेल मी पळून चाललोय तुझ्याबरोबर. का घेतलंयस एवढं सामान? एवढं सामान लागतं रे, पण कशाला लागणार? संध्याकाळी परत येतोय आपण. वो सब ठीक है, पर अगर कभी कुछ हुआ और वहां पे रहना पड़ा तो एक्स्ट्रा कपड़े. हे कशाला राहायचं? मी काय राहणार बिणार नाही. ते आमच्या घरच्यांना खरंच वाटेल मी पळून चाललोय तुझ्याबरोबर. अरे नाही, माझ्याकडे टॉर्च आहे, चार्जर आहे, रोप आहे, आणि तू माझ्या बरोबर नाही आलास तर तर काय? यू हार्डली नो मी. यू नेवर नो. आय माइट किडनॅप यू. हो, मग बंदा किडनॅप होने के लिए तैयार है. चलो भाग चलते. चला. ऐक. चल. लवकर आलं तसे. हो. 2 चहा दे. ग्रीन टी नाही, चहा सांगितलं. चालेल ना? दौडेगी. शहराच्या बाहेर आलं की किती लगेच हवा बदलते ना. अरे काय हो मॅडम, शुद्ध हवा सहन होत नाही वाटत. प्रदूषण युक्त हवेची सवय झाली. माझं आणि मैत्रीचंही चाललं होतं की लग्नानंतर 10 वर्षांनी एक असं मोठं शेत घ्यायचं. ते काय ऑर्गॅनिक शेती करायची, तिथेच राहायचं. पण काय साहेब चहा. थँक्यू. काय झालं? अहो साहेब, चहा पिऊन तर बघा. हा. काही नाही. ही पत्रकं सगळ्यांनी घ्या. त्यावरती रोगाची लक्षणं लिहिलेली आहेत. ती लक्षणं जर आढळली तर लगेच डॉक्टरकडे जा आणि टाळाटाळ करू नका. तुम्हाला ज्या गोळ्या दिल्यात त्या सर्दी, ताप, खोकला किंवा अंगदुखी झाली की मग घ्या. आणि त्या गोळ्यांनी जरी 2-3 दिवसात बरं वाटलं नाही तर आपण काय करणार? बरं नाही वाटत तर परत घ्यायचे का? नाही, परत घ्यायच्या नाही, तेच सांगतोय. लगेच आपण डॉक्टरला दाखवायचं. काहीतरी मोठं झालेलं असू शकतं. काय, बरोबर का नाही? आणि हो, ज्यांना त्रास होतोय त्यांनाच गोळ्या द्या, नाहीतर सगळ्यांना वाटत फिरू नका. हा. कोण पुढचं? तुम्ही आता हा या. त्यांचं बाळाचं आहे.
ठीक आहे, त्यांना या गोळ्या द्या फक्त. ठीक. दादा ताई भूक लागली असेल ना? जेवण तयार आहे. तुम्हाला भाकरी चालते ना? मला आवडते. अरे वा, आवडतेच. वा छान. मग या लवकरच तयार आहे. हो येतोय, हा. एवढं आठवून. हो हो थँक्यू. हा. पुढे तुम्ही येत आहे? या ना. तुम्ही या. हेल्थ ड्रिंक्स चहाऐवजी सुरू केलेत टेस्टर्स पुढच्या आठवड्यात. सुपर मेडिटेशन कॅम्प विषयी पत्रक. ते पत्रक शितोळे घेऊन येणार आहेत. गुड. आणि खाण्याच्या मेन्यूत हेल्दी आयटम्स. हो, ते शेफ बरोबर चर्चा सुरू आहे. गुड गुड गुड. अरे हे काय, शितोळे आलेच. शितोळे पत्रक आणलीत छापून? नाही, मी विसरलो. मला खूप गोंधळ होतोय माझं. मी नाही बंधमुक्त होऊ शकत. मी फार असा दुविधेत अडकलोय. का बरं? मग कालपर्यंत तर ओके होतात तुम्ही. हो, पण बायको सोबतचं नवऱ्याचं कर्तव्य मला करावं लागणार आहे. हे मला वाटलंच होतं. हे असंच होतं शितोळे. मनातून माणूस स्ट्रॉंग नसला ना की हे असंच होतं. मी पण असेच धडपडले होते एकदा. पण नंतर स्वतःच्या पायावर उभी राहिले की नाही. नाही, बरोबर आहे, पण काय होतं माहितीये ना, आपण इथे असं सगळं मुक्त असल्याच्या वगैरे गोष्टी करतो आणि मग घरी गेलो आणि बायकोला पाहिलं की माझं जे काही होतं, हा, त्याचं मी काय करू मला कळत नाही. डिवोर्स घेऊन मोकळे व्हा. दिवस पण मग नातं तसंच ठेवा शितोळे आणि बायकोला सांगा की तुम्हाला डिवोर्स दे. अहो पण हे असं होत नसतं. का? म्हणजे सगळ्याच बायका तुमच्यासारख्या मुक्त विचारांच्या नसतात ना. बोलून तर बघा, इतकं काय. आधीच पाठीत फ्लॉवर पॉट बसलाय माझ्या. काय सांगताय? जीव बीव जायचा अशाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या बायकोला दुसऱ्यासोबत नाही बघू शकत. मला कळत नाही तुम्हाला तरी कसं काय चालतंय. तुम्ही डॉक्टर सौमित्राला बघितलं का? ते सतत त्या मुली बरोबर असतात, सतत. त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? नाही, मला बिलकुल काहीच वाटत नाही. हा शितोळे, चला बॅक टू वर्क. ठीक आहे. तुम्ही दोघं डॉक्टर आहात का? नाही, नाही. हा डॉक्टर आहे. मी एका संस्थेसाठी काम करते, ज्या संस्थेकडून तुम्हा सगळ्यांना आज आम्ही औषधं वाटली ना. मोठी नाव आहे संस्थेचं. होय, माहित आहे की. मुठीची बरीच लोक येतात की. होय ना हो? तुम्ही नाही आलात आधी? नाही, मी आधी दिल्लीमध्ये राहत होते म्हणून. मग तिथंच ओळख झाली का तुमची? कोणाची? नाही, आणि आमची हा, इकडे पुण्यातच झाली आमची ओळख. मग लग्न झालं की व्हायचंय? कोणाचं? अहो तुमचं. आमचं नाही. शहराकडे कोणी मंगळसूत्र घालत नाही ना, म्हणून विचारलं का हो. अहो सांभाळ. नाही, लग्न काय केलं सॉरी. या बाया, लाजलात का तुम्ही? नाही, माझ्याकडे आहेत कपडे एक्स्ट्रा. होय आज कुणी नाहीये.
अगदी निवांतपणे जा. बर बर. दादा आरामशीर. नाही अहो, ती माझी मैत्रीण आहे, आमचं लग्न नाही झालंय. अहो करून टाका, त्यात काय घेऊन बसलाय? अहो तुमच्या वयाच्या पोरांना या गावात पोरं झाली की. अहो डॉक्टर साहेब, असं फिरणं बरं नाही दिसत. कोणाचं मन कधी बदलल तर सांगता येत नाही. हा. चले. हॅलो डॉक्टर. चले. हो. चल निघतो. होय होय. आणि गोळ्या घ्या वेळच्या वेळ. चला भेटूयात पुढच्या वेळी. निघतो. मैत्रीचा टॉप आहे ना. गॉड. म्हणजे जाय एक सेकंड. हे काय? लेट मी गिव्ह यू अन अवॉर्ड फर्स्ट. जगातला दुर्मिळ आणि एकमेव असा बॉयफ्रेंड आहेस ज्याला त्याच्या गर्लफ्रेंडचे कपडे लक्षात राहतात. कसं म्हणजे माय गॉड, झियनला पण जमलं नसतं बरं का हे. काय उपयोग याचा? हं? आय एम सॉरी. मी मैत्रीचा टॉप नाही घालायला पाहिजे होता. उगाचच तुला आठवण आली माझ्यामुळे तिची. काय तसं नाहीये. तुलाही माहितीये मैत्रीचा टॉप तू घातला नाही घातला मला आठवण तर येणारच आहे. शेवटी हेच असतं ना, सतत त्या आठवणी सोबत. मग आपण सारखं मागे वळून नाही बघितलं पाहिजे. आपण तू तू मूव्ह ऑन करायला पाहिजेस ना आता. हा चला मग लेट्स मूव्ह ऑन.